नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. चला, आज आपण छान अशी ज्या आहेत त्या फळभाज्यांमध्ये छान अशी पावभाजी बनवून घेऊया. तर बघा, मी आज पहिल्यांदाच पावभाजीमध्ये बीट घालते. तर मी इथे फ्लावर, मटार, फरसबी, बटाटे, टॅमॅटो हे सर्व फळभाज्या कट करून घेतल्या आहे आणि कुकरमध्ये थोडंसं मीठ घालून त्यात पाणी टाकून आपण या सर्व भाज्या उकडून घेऊया. शिमला मिरची, टॅमॅटो, बीट वगैरे हे सर्व उकडून घ्यायचं छान. बघा, अशा प्रकारे आपल्या भाज्या सर्व उकडून झालेल्या आहे आणि बीटामुळे त्याला छान कलर पण आलेला आहे, लाल असा नॅचरल कलर. तर आपण ह्या सर्व भाज्या ना मॅशरने किंवा आपल्याकडे रवी असते ना त्या रवीने घोटून घ्यायचं. तर मी इथे छान अशी घोटून घेणार आहे भाजी. बघा, अशा प्रकारे भाजी घोटून झाली आहे. आपण मसाला तयार करून घेऊया. बघा, आलं आणि लसूण मी एकत्र ठेचून घेणार आहे खलबत्त्यामध्ये. भरपूर आलं आणि लसूण घ्यायचा आणि ठेचून घ्यायचा. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि धनाभुकटी ते सुद्धा ठेचून घ्यायची. धनाभुकटी अशी वरतून न टाकता लसूण आल्यामध्ये ठेचून टाकली ना तर अजून छान चव लागते. तर मी इथे लोणी वगैरे न घालता मी तेलावरच भाजी करणार आहे. तर एक छान असा छोटासा कांदा पण कट करून घेतलेला आहे मी आणि त्यावर आपण मसाला परतून घेऊया. तर आपलं तेल इथे तापलेलं आहे. आपण त्यामध्ये कांदा परतून घेऊ. छान परतून घ्यायचा थोडा लाल होईपर्यंत. शक्यतो ना पावभाजीमध्ये बीट घालू नका, म्हणजे तुमच्या आवडीवर आहे ते. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, तसं नाही. पण बीटाने ना थोडी बीट हे कच्चंच खाण्यामध्ये छान लागतं, म्हणजे ज्यूस प्यायला किंवा कच्चं खायला असंच छान लागतं ते. भाजीमध्ये टाकलं तर भाजीची थोडी चव अशी गोड लागते, त्यामुळे सांगते का नका टाकू असं. तर आपण आलं, लसूण, कोथिंबीर आणि धनाभुकटी जी ठेचून घेतली होती ना खलबत्त्यामध्ये, ते छान तेलावर परतवून घ्यायची. नंतर त्यामध्ये आपला घरगुती मसाला, आपल्याला किती तिखट आवडतं त्यानुसार आपला घरगुती मसाला ॲड करायचा, म्हणजे टाकून घ्यायचा. थोडी हळद टाकून घ्यायची आणि छान परतवून घ्यायचं. त्यामध्येच थोडासा पावभाजी मसालासुद्धा टाकायचा, कारण पावभाजी मसाला नाही टाकला तर त्याला चवच नाही लागणार. तर आपण पावभाजी मसाला टाकून घेऊया. आणि हो, या पावभाजीसोबत ना आम्ही भाकरी करणार आहे, कारण आमच्याकडे शक्यतो पाव नाही खात. तर मी छान अशा तांदूळाच्या भाकरी करून घेणार आहे पावभाजीसोबत खायला. त्या पण छान लागतात. भाकरीसोबत पण पावभाजी छान लागते, असं नाही का पावसोबतच खायला पाहिजे. तर बघा, अशा प्रकारे मी आपलं पूर्ण मॅश केलेली भाजी पूर्ण मसाल्यामध्ये ओतली आहे. आणि जे पाणी काढलेलं होतं ना ते सुद्धा, म्हणजे आपल्याला इथं किती घट्ट हवी किती पातळ हवी त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आणि कोथिंबीर आणि मीठ टाकून छान उकळी काढायची. वरतून थोडा पावभाजी मसाला टाकून घ्यायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं, थोडी कोथिंबीर टाकायची आणि एक गदक काढून घ्यायचा. अशा प्रकारे झाली पावभाजी तयार आणि आपल्या भाकरीसुद्धा रेडी. असं साधं सोपं ताट रेडी. धन्यवाद.